हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग. तर हा होता आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस, जे की आम्ही सकाळी लवकर उठलो आणि एका साईटसीनसाठी गेलो. सकाळचं मस्तपैकी थंडीतलं वातावरण आणि मग आमचे बच्चे गँग. खरं तर यांना पण ना सकाळी लवकर उठून आम्ही घेऊन आलो होतो. आता सगळे साईटसीन कसं उन्हाच्या आधी उरकायचे होते, त्याच्यासाठी आम्हाला जरा लवकर उठून पोरांनाही लवकर उठवावं लागलं. पण ओव्हरऑल पोरं फार मजा करत होती, कारण दोघांनाही एकमेकांची कंपनी भेटली होती. राया आणि इनू हे दोघं पण फ्रेंड्स झालेत आता. खूप छान दोघांचं एकमेकांसोबत पटायला लागलं आहे. आणि खरं तर याच कारणामुळे ना आम्ही असं सोबत ट्रिप काढत असतो, म्हणजे त्यांनाही फार छान वाटतं एकमेकांसोबत खेळायला. आणि आम्हीही नेहमी बाहेर फिरत असतो एकत्र, कारण की काही जणांची कंपनी ना अचानक आवडायला लागते आणि फार कम्फर्टेबल वाटतं सगळ्यांसोबत फिरायला. बरं, आता आम्ही आलो आहोत शिवकालीन पुलावर. हा महाराजांच्या काळातला पूल आहे. हा जो पूल तुम्हाला दिसत आहे त्याला जवळपास 450-500 वर्षांचा इतिहास आहे. आजपर्यंत एक वीटही हल्ली नाही आहे. आणि आजकालचे कन्स्ट्रक्शन्स बघा. असो, त्या भानगडीत मला पडायचं नाही आहे. तर आम्ही गेलो होतो तिथे मस्तपैकी नदीवर छान टाईम स्पेंड करायला, जो की आम्ही केला. आणि खरंच इतकं गार पाणी होतं ना, आणि पाणी बघितलं की मग पोरांच्या अंगातच येतं आणि पोरांना असं वाटतं काय करून काय नाही. पोरं ते कपड्यांसोबतच त्या पाण्यामध्ये पोहायला निघाली होती, पण कुठे भेटे त्यांना जरा आवरलं, त्यांचे कपडे जरा चेंज केले आणि त्यांना दिलं पाण्यात सोडून. हा सगळा मस्तीचा माहोल त्यांना इथे कुठेच मिळत नाही. हा फक्त आपण त्यांना जितक्या निसर्गरम्य वातावरणात घेऊन जाता येईल तितक्याच वातावरणात हा येतो. कसं आहे, हेच असतं बालपण, ज्याच्यामध्ये हे सगळे क्षण त्यांना जगता येतात. आणि तेच क्षण जर आपण त्यांना जगून दिले नाही ना, तर मोठेपणी त्यांना आठवणीच राहणार नाहीत की अरे आपण काय केलं आपल्या लहानपणी. माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी ना माझे सगळे हट्ट, सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणजे की ट्रेकिंगला जाणं, नदीमध्ये पोहणं किंवा जे एक्सप्लोअर करायचं ना ते करून दिलं. त्याच्यामुळे ना आज मला इतक्या आठवणी आहेत माझ्या बालपणीच्या ना, की सांगायला पण शब्द कमी पडतात. आणि त्यामुळेच रायाबाबतीत पण मी हेच सगळं फॉलो करते. आता इथे आमच्या संकेत भाऊंच्या अंगात काहीतरी वेगळंच आलं आणि त्यांनी पण त्यांच्या बालपणीचा डान्स सुरू केला. जो बघून आम्ही पोट धरून फार हसलो. आता नदीवरून पोरांना छानपैकी आवरून आम्ही आणलं होतं शिवकालीन ऐतिहासिक खेडेगावात. आता हे खेडेगाव काही ऐतिहासिक नाही आहे. सो आम्ही इथे पोचलो आहोत आणि आता छान बच्चे मज्जा करणार आहेत. काय काय आत आहे ते सगळं आम्ही दाखवणार आहोत. सो स्टे ट्यून विथ मी. तर हे लहान मुलांना सगळ्या गोष्टी कळाव्यात याच्यासाठी आर्टिफिशियल गाव बनवलेलं आहे, पण अतिशय सुंदर असं आहे. सगळे मावळे किंवा महाराजांच्या काळामध्ये सगळा कामगार वर्ग जो होता, म्हणजे लोहार, चांभार, धनगर, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचे पुतळे इथं उभे केलेत. आणि त्यांचा सगळा काम करायच्या पद्धतींचं पण इथे पूर्ण आराखडा हा काढलेला आहे. आणि खरंच हे गाव खूप सुंदर, ज्यांनी कोणी ही आयडिया केली ना, फारच सुंदर अशी ही कल्पना आहे त्यांची. इथे गेल्या गेल्या पुतळे आम्हाला म्हणत होते या या वेलकम. आम्हाला कसं काढणार ना, जीवा शिवाची दोन बैल जोड आणि तुझ्याच घराकडं. हे दही हटायचं मशीन बच्चांना काहीतरी छान त्यांचा गेम वाटत होता आणि पोरं त्याच्यासोबत खेळायला लागली होती. आणि मग इथं ना जुन्या काळातला जसा पार असतो, जिकडे सगळी लोक मस्त आराम करत गावातली बसलेली असतात, तिथं आमच्या पण ह्या 2 गावकऱ्यांनी मस्तपैकी आराम केला बसून. आणि राया इकडे त्या छोट्या पुतळ्यांसोबत खेळायचा प्रयत्न करत होता. त्याला वाटत होतं की ते पळत आहेत आणि आपण त्यांना पकडावं असं. ओव्हरऑल इथले डिटेलिंग्स फारच सुंदर आहे. सो इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज बनवलेत त्यांनी. गावाकडच्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात. लाईक इथे कुंभार मडकं घडवतात. आणि इथं ना एक कुंभार काहीतरी वेगळंच त्याचं चाललेलं आहे. काय करताय? अवधनी अवधनी गरम आहे, लय गरम आहे, लय गरम आहे. शेकायला लय
कोण येतं तसं करत आपण मी चालले पाण्याला. ट्रायसे कुठे तुझी ट्रायसे? नको सोडू. हो अंगावर उडणार आहे. मग बाहेर ठेवा फक्त तसं. इथे ना रायाला अचानक वाटलं की ही आजी खरोखर एक्झिस्ट करते आणि त्याला म्हटलं की जा आजीला एक मस्तपैकी पप्पी दे. तर राया खरंच त्या आजीला पप्पी द्यायला लागला. हाऊ इनोसंट ही इज. मग इथल्या घोड्यावर पण रायाला बसवलं आणि तो पण शायनिंग करून मस्तपैकी गॉगल वगैरे लावून बसला होता. आता इथलं काही गोष्टी ना ह्या खरंच इथं येऊन बघण्यासारख्याच आहे. म्हणजे ज्या त्यांनी इतक्या सुंदर उभारल्या आहेत ना की वाटत नाही की हे फक्त आर्टिफिशियल त्यांनी केलेलं आहे. एकदम जुन्या गोष्टींचा टच त्यांनी दिलेला आहे आणि मेन थिंग ह्या गोष्टी त्यांनी छान मेंटेनसुद्धा केलेल्या आहेत. मग पुढे आम्ही मस्तपैकी शॉपिंग केली इथेच. राय तुला काय घेतलं आपण? काय घेतलं? तुला काय घेतलं? आणि संकेतला काय सो अशा प्रकारे छान हसत खेळत 2 दिवस आमचे ट्रिपचे गेलेले आहेत. आता तुम्हालाही माझे हे ट्रॅव्हलिंग किंवा ट्रिप्सवाले व्हिडिओज आवडत असतील तर डू सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज अँड फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट अल्सो. आणि मला नक्की मेसेज करून सांगा आणि मी आणखी व्हिडिओ टाकत राहीन. तोपर्यंत बाय बाय.